नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू असते. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणं, पतंग उडवणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्यासाठी वाण देण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. याबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरनाण. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनाण केले जाते, पण यामागे नेमके कारण काय आहे हे काही जणांना माहीत नसते. का केले जाते व ते कसे करून घ्यावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बोरनाण का केले जातं, बोरनाण का करायचे ह्याच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केलं गेलं. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरनाण केले जाते. या पद्धतीने बोरनाण करण्यामागे शास्त्रीय असे एक कारण आहे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं, उदाहरणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात. लहान मुलं इतर वेळी ती फळं दिली तर खातच नाही, पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते. आता बोरनाण कसे करावे, तर 1 ते 5 वर्षाच्या मुलांचे बोरनाण केले जाते. लहान मुलांना कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते. बोर, उस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून त्या बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात. एक प्रकारे बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊन द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरनाण मध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत, म्हणून बोरनाणाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू आहे. याला काही भागात बोरलूट असंही म्हणतात. यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे आणि त्या ऋतूत येणाऱ्या फळांना चाखण्याची सवय या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतल शिमगा, बोरनाण ही त्याचीच प्रतीक आहेत. बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊन दे, बाळ सुबत्तेत नाहून दे, कायम बाळ गोपाळांनी घेरलेले म्हणजेच सर्वांचे लाडके होऊन दे, अशा भावनेने केलेला हा एक सण म्हणजे संस्कारच होय. नमस्कार. बोरनाण मध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाही, म्हणून बोरनाणाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावी हा त्यामागचा उद्देश आहे, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.